पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीने आधीच मेटाकुटीला आलेल्या ठाणेकरांना आता शेअर रिक्षाच्या भाडेवाढीचा फटका बसण्याची शक्यता आहे. इंधनासह जीवनावश्यक वस्तू महागल्यानं ठाणे शहरातील शेअर रिक्षा चालकांनी प्रति किलोमीटर 2 रुपये भाडेवाढीचा प्रस्ताव दिलाय. ठाणे रिक्षा टॅक्सी कृती समितीच्या वतीने आज यासंदर्भात प्रादेशिक परिवहन विभागाला एक पत्र देण्यात आलं. एकीकडे भाजीपाला इंधन महागलंय, त्यात आता दैनंदिन प्रवासही महागला तर ठाणेकरांचं बजेट कोलमडेल यात शंकाच नाही. देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दिवसेंदिवस वाढू लागलेत. डिझेलच्या वाढत्या किमती पाहता भाडेवाढ करण्याशिवाय एसटी महामंडळाला सुद्धा पर्याय नाही. मात्र ही भाडेवाढ तुर्तास न करता डिझेलचे दर स्थिर झाल्यानंतरच ती करण्यात येईल अशी शक्यता एसटीच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. गेल्या वर्षीच एसटी महामंडळानं जवळपास 15% भाडेवाढ केली होती. त्याला प्रवाशांनी विरोध केला. आता भाडेवाढ झाली तर प्रवाशांच्या संतापाचा भडका उडण्याची शक्यता आहे. तसंच ग्रामीण भागातल्या जनतेला एसटीच्या प्रवासातली ही भाडेवाढ अधिक त्रासदायक ठरू शकते. नोकरदारांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे, ती म्हणजे EPFOची. कोट्यावधी सदस्य आता थेट UPIचा वापर करून आपल्या EPFच्या खात्यातून थेट बँक खात्यात पैसे हस्तांतरित करू शकणार आहेत. या सुविधेची तांत्रिक चाचणी यशस्वी झाली असून लवकरच ही सेवा सर्व EPF धारकांच्या करता खुली होईल अशी घोषणा केंद्रीय श्रममंत्री मनसुख मांडवीय यांनी केली आहे. देशातल्या 7 कोटीपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना या सुविधेचा थेट लाभ होईल. मध्य रेल्वेनं इगतपुरी आणि खर्डी विभागातील कसारा इथे प्रस्तावित असलेला विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक रद्द केला आहे. कसारा इगतपुरी विभागात ओव्हरहेड इक्विपमेंटच्या संदर्भात इन्फ्रिजमेंट हटवण्याच्या पूर्वतयारीच्या कामासाठी 19 ते 22 या कालावधीत हा ब्लॉक घेण्यात येणार होता. मात्र नियोजित विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक आता रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वेची वाहतूक ही नियमित वेळापत्रकानुसारच होईल. बारवी धरणातून येणाऱ्या जलवाहिनीच्या तातडीच्या दुरुस्तीच्या कामामुळे गुरुवार दुपारपासून ठाणे, मुंब्रा, दिवा, कळवा या सगळ्या परिसरातला पाणीपुरवठा तब्बल 24 तास पूर्णपणे बंद असेल. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढच्या 2 दिवस कमी दाबानं पाणीपुरवठा होणार आहे. नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्ह आहेत. बारवी धरणातल्या पाणीसाठ्यातली तूट तसंच यंदा कमी पावसाचा अंदाज लक्षात घेऊन पाणी वापराचं नियोजन करण्यात येत आहे. दहिसर पार्किंग हबमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील चवींचा एकाच ठिकाणी आस्वाद घेता येणार आहे. अर्थात दहिसर पार्किंग हबमध्ये खास फूड डेस्टिनेशन तयार होणार आहे. इथे प्रत्येक जिल्ह्याची चव, त्याची खाद्यसंस्कृती एकाच ठिकाणी अनुभवता येईल अशी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. विदर्भ, कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील पारंपरिक पदार्थांसाठी एक स्वतंत्र फूड मॉल सारखी व्यवस्था करावी अशी संकल्पना पुढे आली. ती सगळ्यांनी उचलून धरली आणि आता देशभरातून या मार्गाने मुंबईत येणाऱ्या प्रवाशांच्या करता ही महाराष्ट्राची खास चव अनुभवण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांसाठी येत्या काळात गुंतवणुकीचे अनेक पर्याय समोर येत आहेत. त्यापैकी हरित रोख्यांची घोषणा आधीच करण्यात आली. महानगरपालिकेचं उत्पन्नही चांगलं आहे आणि येत्या काळात महसुलाचे नवीन पर्याय समोर आणले जाणार आहेत. त्यामुळे सध्या सुरू असलेले मोठे प्रकल्प पूर्ण केले जातील. पण येत्या काळात नवीन प्रकल्प घेताना त्याची किती आवश्यकता आहे ते तपासूनच प्रकल्प हाती घेतले जातील असं मत मुंबई महापालिकेचे आयुक्त अश्विनी भिडे यांनी व्यक्त केलं आहे. आणि बातमी एका अपघाताची. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर एका कारचा अत्यंत भीषण अपघात झाला. मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर हा अपघात झाला. चालकाचं कारवरचं नियंत्रण सुटलं आणि भरधाव वेगानं जात असलेली कार डिव्हायडरला जाऊन जोरात धडकली. डिव्हायडरचा पत्रा हा थेट गाडीत घुसला. गाडीत असलेले 2 जण जागीच ठार झाल्याचं कळतं, तर 1 जण गंभीररित्या जखमी आहे. तेव्हा या एक्सप्रेसवेवर जरी या एक्सप्रेसवेवर आता मिसिंग लिंक म्हणजेच कनेक्टिंग लिंक सुरू झाली असली
तरीसुद्धा लोकांनी अतिवेगानं गाड्या चालवू नये हेच या अपघातानं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय.